नमस्कार मित्रांनो, तुम्हाला सांगण्यास अत्यंत आनंद होत आहे की मी काही दिवसापूर्वी मागवलेलं अतिशय महत्त्वाचं असलेलं जीवन सेतू हे पुस्तक 1 तासापूर्वीच मला मिळालेलं आहे. सेतू माधवराव पगडी यांचा इतिहासावर प्रचंड पगडा आणि अतिशय दांडगा अभ्यास आहे. शिवचरित्राचा अभ्यास करत असताना सेतू माधवराव पगडी यांना वगळून शिवचरित्र हे पुढं सरकतच नाही. मित्रहो, सेतू माधवराव पगडी हे नाव वाचत असताना मला असं वाटायचं की हे कुठले तरी म्हणजे एक महाराष्ट्राच्या बाहेरचे लेखक आहेत. पण आता हे माहीत झालं की सेतू माधवराव पगडी हे मूळचे लातूर जिल्ह्यातील आहेत. म्हणजे मूळचा धाराशिव जिल्हा आणि नंतर झालेला लातूर जिल्हा. हो, थांबा, अजून एक आनंदाची गोष्ट म्हणजे सेतू माधवराव पगडी यांच्या मातोश्री ह्या माझ्या बीड जिल्ह्यातील आहेत आणि आईची मावशी सुद्धा धारूर येथील प्रसिद्ध देशपांडे घराण्यातील आहे. सेतू माधवराव पगडी यांनी नोकरीच्या निमित्तानं आणि पुढे इतिहास लिखाणाच्या निमित्तानं संपूर्ण भारत भ्रमण केलेलं आहे. जगामध्ये सुद्धा त्यांच्या अनेक देशामध्ये फेऱ्या झालेल्या आहेत. उर्दू, फारसी, इंग्रजी या सर्व भाषावर त्यांचं प्रचंड प्रभुत्व होतं आणि म्हणूनच त्या एक अतिशय चांगले अशा प्रकारचं शिवचरित्र ते साकार करू शकले. अजूनही त्यांची साहित्य संपदा भरपूर आहे. मी अनेक दिवसापासून या पुस्तकाच्या शोधात होतो आणि माझे नागपूरचे मित्र फेमस बुक स्टॉलवाले प्रमोदजी यांनी हे मला पुस्तक आता पाठवून दिलेलं आहे. मी त्यांचा आभारी आहे. विशेष म्हणजे मी 15 वर्षापासून त्यांचा म्हणजे नियमित ग्राहक असून सुद्धा आणि ते मला नियमित डिस्काउंट देत असताना सुद्धा या पुस्तकावर त्यांनी मला 1ही रुपयाची सवलत दिलेली नाही. यावरून कळतं की हे पुस्तक खरोखरच किती दुर्मिळ असावं. आणखी एक आनंदाची गोष्ट म्हणजे हे सेतू माधवराव पगडी तहसीलदार म्हणून काम करत असताना, ज्याला जुन्या काळामध्ये मामलेदार असं म्हणायचे, त्यांनी कळमनुरीला सुद्धा काही वर्ष नोकरी केलेली आहे आणि कळमनुरीचं सुद्धा प्रकरण या पुस्तकामध्ये आहे. मी सुद्धा शिक्षक म्हणून औंढा नागनाथ म्हणजे जुना कळमनुरीचा भाग या ठिकाणी नोकरी केलेली आहे. त्यावेळेची वर्णनं या पुस्तकामध्ये आलेली आहेत. सेतू माधवराव पगडी यांची आत्मकथा वाचणे म्हणजे भारताचा इतिहास वाचणं आणि भारताचा भूगोल वाचणं, स्वातंत्र्य लढा वाचणं, त्यासोबतच हैदराबादचा मुक्तीसंग्राम लढा, जो की पुढे मराठवाडा मुक्तीसंग्राम लढा म्हणून ओळखला जातो, तो सुद्धा वाचणं होय. असं हे पुस्तक मला आजच्या पाडव्या दिनी मिळालं. काही म्हणजे 1 तासामध्ये मी त्याच्यात 1-2 प्रकरणं अशी म्हणजे ओव्हरलुकिंग केली, वाचली. बाकीचं जे आहे हे पुस्तक संपूर्ण वाचल्यानंतर एक मोठा व्हिडिओ घेऊन मी आपल्या सेवेमध्ये येणारच आहे. तुर्तास धन्यवाद. दीपावली पाडव्याच्या मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा.